जातो। आज आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर फक्त 300 ते 350 याचे दुकाने दारूचे शासन मान्य सरकार मान्य दारूचे दुकानं फक्त 350च्या आसपास आहेत। आम्ही जेव्हा काम करतो 2017 पासून, पण जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये सर्वे करायला लागलो तिथं 5885च्या आसपास दुकान आहेत दारूचे। तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे पाणी प्यायला हापशे नाहीत, पण आमच्या इथं दारू विकणाऱ्याच्या घरामध्ये दारूच्या हापशेत, असे हापसायची ग्लासभर दारू काढायचं गिऱ्हाईकाला द्यायचा। जालना जिल्ह्याचा हे केलं, बीड जिल्ह्याजवळ जालना जिल्हा आहे, तिथं जवळजवळ 14,000 महिला एकल झाल्यात दारूमुळे। म्हणजे ज्यांना नवरे पडावे लागले, ज्यांचे नवरे मेले, ज्यांचे लग्न होईनात, अशा पद्धतीच्या ज्या एकल महिला आहेत त्या 14,000च्या आसपास आहेत जालना जिल्ह्यामध्ये। बीड जिल्ह्यामध्ये तर भरपूर आहेत। तुमच्या या एरियामध्ये किंवा या झोपडपट्ट्याच्या शहरी भाग आहे मुंबईतला, इथं बटनची नशा आहे। बटन गोळ्या असतात त्या दुकानात विकल्या जातात आणि त्या दुकानातून मुलं घेतात। तर या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं दामिनी फाउंडेशनच्या येत्या काळामध्ये याच्यावरती, कारण तुम्ही इथं काम करत असताना त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे मला असं वाटतं। कारण आज ह्या ज्या महिला आहेत ह्या या घरातून काम करत असताना बाहेरचं करून पुन्हा घरी घरकामच करण्यासाठी त्यांना यावं लागतंय। मग घरात काम करून सुद्धा त्यांना लेकरावर लक्ष द्यावं लागतं, त्यांना नवऱ्यावर लक्ष द्यावं लागतंय। आणि जे काही झोपडपट्टीसारखे एरिया असतात त्या भागामध्ये जी काही मुलं असतात ती राजकारणाच्या वळणीला बसलेली असतात आणि राजकारणातली लोक या तरुण मुलांचा वापर करून घेतात आणि या तरुण मुलांना मग गुंडगर्दीला गुन्हेगारीला लावतात। त्याच्यामुळं अशा महिलांचा नाईलाज होतो। त्याच्यामुळं हे जे काही नशाच्या गोष्टी आहेत, ज्या काही दारूच्या गोष्टी आहेत, जे काही गांजा पिणारी लोक आहेत, जे काही तरुण मुलं आहेत, तर ही त्या वाटेला जाणार नाहीत। याच्यासाठी दामिनी फाउंडेशननं या एरियामध्ये म्हणा की जिथं काही तुम्ही इथं काम करता ते तिथं या भविष्यामध्ये तुम्हाला काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। कारण गेल्या 8 वर्षापासून आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये जी काही आपल्याला मदत लागेल ते आपण मदत करूया। कारण त्याच्या संदर्भातले काही कायदे पण कडक आहेत, MPDA सारखे कायदे आहेत, दारूबंदीचे सारखे सुद्धा कायदे आहेत, गांजाच्या संदर्भाने काही आहेत।